नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात फार मोठी अपडेट काल आलेली आहे आणि त्याच्या संदर्भात फार मोठे असे व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर आलेले आहेत. तर ही केवायसीच्या संदर्भातली अपडेट होती आणि केवायसी केले नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो, अशा प्रकारची अपडेट होती. तर त्याच्या संदर्भात फार महत्त्वाचे असे प्रश्न मी इथे घेऊन आलेलो आहोत. तर ई केवायसी करायचा जो टाइम आहे तो आताचा टाइम योग्य आहे का, हा टाइम योग्य आहे किंवा नाही, हा आपल्याला अगोदर जाणून घेणे आवश्यक आहे. कारण की जशा प्रकारचे त्यांनी साईट बनवली आहे की जो फॉर्म बनवलेला आहे तो फॉर्म फार कन्फ्यूज करणार आहे. यामध्ये जे 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये फार लोक जे आहेत ते चुका सुद्धा करत आहेत. तर आणखी दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महिलेला पती नाही किंवा ज्या महिलेला वडील नाही अशांच्या संदर्भात कसल्याही प्रकारचे त्यांनी ऑप्शन तिथे दिलेलं नाही. पण पतीचं किंवा वडिलांचं तुम्हाला आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, परंतु ज्यांना नाही त्यांनी काय करावे, हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. आणि कालपासून एका धुमाकूळ जो आहे ते लाडकी बहीण साईडवरती चालू आहे, तो म्हणजे ई केवायसी करणं. तर मित्रांनो, कसल्याही प्रकारची घाई गडबड याच्यामध्ये करू नका. 2 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. आणखी हा कालावधी वाढू सुद्धा शकतो. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची जी आहे ती घाई गडबड सध्या तरी करू नका, कारण की फॉर्म जो आहे तो चेंज होऊ शकतो. ठीक आहे, कारण की भरपूर काही प्रॉब्लेम त्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे, तर कसल्या प्रकारचा फॉर्म आहे हे अगोदर आपण जाणून घेऊया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसीच्या संदर्भातला आहे आणि ते लाभार्थीचा आधार क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. लाभार्थी म्हणजे कोण? तर मित्रांनो, ज्यांची महिला लाडक्या बहिणीचा जो फायदा घेत असेल किंवा लाडक्या बहिणीच्या हप्ता ज्या महिलेच्या अकाउंटमध्ये येत असेल ती महिला म्हणजे लाभार्थी. ठीक आहे, तिचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि आधार प्रमाणित सहमतीसाठी जे खाली दिलेलं आहे तिथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मी वरील प्रमाणे घोषित करतो किंवा सत्यापित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणित करण्यानंतर माझा आधार क्रमांक ओटीपी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख वाढवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला मी सहमत यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं एक पहिलं पेज आहे मित्रांनो. तर सध्या तरी हा फॉर्म माझ्या मते तुम्ही भरू नका, कारण की याच्यात सुधारणा होणार आहे आणि सुधारणा त्यांना करावीच लागणार आहे. कारण की जो 2 प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा किचकट आहेत आणि पती किंवा वडील यांचं ऑप्शन त्यांनी ज्यांना नसेल त्याच्याकरता कसल्या प्रकारचं ऑप्शन दिलेलं नाही. ठीक आहे, आता जे लोक फॉर्म भरायला घेत आहे त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओटीपी एररचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ओटीपी एररचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो ई केवायसी करायला जात असलेल्या लोकांना फेस करायला लागत आहे. ठीक आहे, आता ओटीपी एरर काय प्रॉब्लेम आहे, तर बघा, तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी करता जेव्हा पाठवता कॅप्चा टाकल्यानंतर, तर थोडा वेळ वाट बघावी लागते. त्याच्यानंतर ओटीपी एररचा तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझं मत तर असंच आहे की सुरुवातीला तुम्ही काही दिवस फॉर्म भरू नका, 10 दिवस वाट पहा, त्याच्यानंतर फॉर्म भरायला घ्या. ठीक आहे, हा पहिला. आणि तुम्हाला जर फॉर्म भरण्याची जास्त घाई झालेली असेल आणि ओटीपी एरर येत असेल तर मित्रांनो, त्याच्याकरता तुम्हाला लेट नाईट फॉर्म भरायला घेणे गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे रात्री 11 किंवा 12च्या नंतर तुम्ही फॉर्म भरायला घेऊ शकता. कारण की काल जे नोटिफिकेशन आलं आहे त्याच्यानंतर एकच होड जी आहे ती केवायसी करायची लागलेली आहे लोकांमध्ये आणि फटाफट जी आहे ती केवायसी लोक निपटवत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रश्नाचे उत्तर सुद्धा चुकीची देत आहे. प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले तर मित्रांनो, तुमचं जे नाव आहे ते लाभार्थीच्या यादीमधून कटू शकतं. ठीक आहे, तर कसल्याही प्रकारची घाई गडबड करण्याची याच्यामध्ये आवश्यकता नाही. थोडा वेळ तुम्ही वाट बघू शकता. आता ओटीपी एररचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही लेट नाईट फॉर्म भरायला घ्या. म्हणजे जेवढे रात्र म्हणजे 12च्या नंतर तुम्ही जर फॉर्म भरायला घेतला तर तुमचा फॉर्म किंवा तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते लगेच होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, भरपूर लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत की जून आणि जुलैचा हप्ता जो आहे तो बंद झालेला आहे, तो आलेला नाही, तर ई केवायसी केल्यानंतर तो हप्ता येईल का? तर बघा, ई केवायसी केल्यानंतर तुम्ही जर पात्र ठरले तर तुमचे जेवढे काही हप्ते पेंडिंग असेल जून जुलै किंवा त्याच्या अगोदरचे, ते सगळे हप्ते तुम्हाला येणार आहे, परंतु पात्र झाल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सदर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. ठीक आहे, तुम्ही जे तुमचा आधार फिलअप करता, आधार फिलअप केल्यानंतर तुम्हाला जर असा प्रश्न येत असेल की सदर आधार क्रमांक हा योजनेच्या पात्रता यादीत समाविष्ट नाही, याचा अर्थ एकच होतो मित्रांनो की तुम्हाला जे आहे ते आधार
तुम्हाला जे आहे ते या पात्रता यादीमधून म्हणजे लाडक्या बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तुम्हाला हा पात्र ठरवण्यात आलेलं आहे. आता हा पात्र कोणत्या कारणास्तव ठरवलं असेल त्याचं कारण त्यांनी दाखवलेलं नाही. तर त्याचं कारण तुम्ही डिपार्टमेंटला जाऊन विचारू शकता. तर बघा तुमच्याकडे एकतर फोर व्हीलर असेल, फोर व्हीलर नसेल तर तुमच्या घरात कोणता व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा असेल, त्या कारणास्तव किंवा आणखी भरपूर काही जे तुम्हाला अटी त्यांनी सांगितलेलं तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्म भरला त्या कोणत्याही एका अटीसाठी तुम्हाला काढू शकता. ठीक आहे. तर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्रता यादी समाविष्ट नाही याचं एकच उत्तर आहे की तुम्हाला त्या यादीतून काढून टाकलेलं आहे. तुम्हाला आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. आणि जे खरोखरच पात्र असेल आणि त्यांना सुद्धा यादीतून काढलेलं असेल तर मग तुम्हाला परत जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफिस किंवा सरकारचं जे काही ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला थोडंसं भागदौड करावी लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पती किंवा वडील नाही काय करावे. आता त्यांनी बघा तुमचा केवायसी करताना तुमचा आधार क्रमांक म्हणजे लाभार्थ्याचा आधार क्रमांक मागितलेला आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांना पती नाही किंवा वडील नाही अशा संदर्भात त्यांनी काय करावं तर अशा संदर्भात मी अगोदर सांगितलं कसल्याही प्रकारचे अपडेट त्यांनी दिलेली नाही किंवा कसल्याही प्रकारचं ऑप्शन त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन दिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही जे आहे पुढे स्टेप वाढवू शकत नाही. तर याच्याकरता अपडेट येईलच की 10 दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे कारण की ह्या ज्या फॉर्म त्यांनी फिलअप करायला दिलेला आहे केवायसी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गडबड आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडा वेळ तुम्ही वाट बघू शकता. ह्या प्रश्नाचे जे आहे उत्तर आहे ते गव्हर्नमेंटकडे सुद्धा नाही आणि आपल्याकडे सुद्धा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पती आणि वडील यापैकी कुणाचा आधार नंबर टाकावा. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. तर पती आणि वडील म्हणजे पती पण आहे आणि वडील पण आहेत परंतु दोघांपैकी कोणाचा आधार नंबर टाकावा कोणाचे आधार कार्डने व्हेरीफाय करावे बघा. आता ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांनी सुद्धा वडिलाच्या नावाचं आधार कार्ड टाकलेलं असेल किंवा त्यांनी अपडेट केलेलं नसेल पतीच्या नावावर तर तुमचं जे नाव असेल आधार कार्डवर पतीच्या नावाचं आधार कार्ड असेल तर पतीचा व्हेरिफिकेशन करून घ्या आणि वडिलाचा आधार असेल तर वडिलाचं व्हेरिफिकेशन करून घ्या. ठीक आहे. जर तुमचं योजना चालू होत्या अगोदर आधार कार्ड अपडेट व्हायचं असेल तर. ठीक आहे. आणि मित्रांनो आधार कार्ड अपडेट झालं जसं योजना चालू होण्याच्या अगोदर ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि योजना चालू होण्याच्या अगोदर त्यांनी वडिलांचं नाव टाकलेलं असेल परंतु नंतर त्यांनी आधार कार्ड अपडेट केलं त्याच्यावर पतीचं नाव आलं तर तुम्ही पतीच्या नावाने सुद्धा जे आहे ते व्हेरिफिकेशन करू शकता. ठीक आहे. पती आणि वडील यापैकी कोणाचा आधार नंबर द्यावा या प्रश्नाचे उत्तर झालेलं आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. दोन्ही प्रश्नांची उत्तरे काय द्यावी. आता तुम्ही फॉर्म फिलअप करायला घेता फॉर्म फिलअप करायला घेता त्यांनी दोन प्रश्न विचारले. ते पहिला प्रश्न तर जास्त कन्फ्यूज करणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला आहे तर सर्व दोन्ही प्रश्नाचे उत्तर जे आहे तुम्हाला होईल द्यायचे आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये पेन्शन उपभोक्ता आहे नाही असं काहीतरी एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे घरामध्ये स्त्री किंवा दोन स्त्रीचा. ठीक आहे. सर्व युट्यूबर सांगत आहे की त्या दोन्ही प्रश्नाचे जे उत्तर आहे तुम्हाला होय करायचं आहे. तुम्ही नाही केलं तर तुमचं नाव यादीतून कटू शकते. ठीक आहे. तर बघा आता त्या दोन्ही प्रश्नांमध्ये सुद्धा सुधारणा होण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात आहे कारण की प्रश्न घुमावणार आहे. पहिला प्रश्न जास्त घुमवणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात करता म्हणतो तुम्हाला की काही दिवस वाट पहा लगेच जे आहे ती केवायसी करायला घेऊ नका. ठीक आहे. तरी तुम्ही जर घेतलीच तर दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला होईत द्यायचे आहे. तुम्ही नाही दिले तर मग तुमचं नाव जे आहे ते यादीतून काढलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर याच्यानंतर डिक्लेरेशन सुद्धा त्यांनी मागितलेलं आहे त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला विचारपूस जे आहे ते फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ई केवायसीची लास्ट डेट काय आहे तर बघा ई केवायसीची लास्ट डेट तर त्यांनी 2 महिन्याचा मुदत तुम्हाला दिलेली आहे. 2 महिन्यापर्यंत तुम्ही ई केवायसी करू शकता परंतु त्याच्यामध्ये काही गडबडी असल्यामुळे परत अपडेट येणार आहे आणि परत जे सुधारणा होऊन तो फॉर्म पुन्हा येईल त्याच्यानंतर पुन्हा लास्ट डेट आहे ती वाढवून मिळणार आहे. ठीक आहे. तर सध्या तरी ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा गरजेचं आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करायची असेल तर काय करावे फार मोठा प्रश्न आहे. बघा लाडकी बहीण योजना ज्यांना बंद करायची असेल म्हणजे ज्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला असेल परंतु आता त्यांना वाटत आहे की आम्हाला या योजनेचा लाभ पुढे घ्यायचा नाही आम्ही याच्यात पात्र नाही तर बंद करायचं असेल तर मित्रांनो ई केवायसी करू नका आणि ई केवायसी करून जर तुम्हाला बंद करायचं असेल तर मग जो आहे तुम्हाला दोन्ही प्रश्नाची उत्तरे जे आहे ते नाही द्यायची आहे. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्ही ई केवायसी करूच नका म्हणजे तुम्ही जे आहे ते ऑटोमॅटिक योजनेतून बाहेर निघाल. तर माझा आणखी जाता जाता एकच मत आहे मित्रांनो 5 ते 10 दिवसांचा वेळ आहे
वेळ तुम्ही जाऊ द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तोपर्यंत अपडेट काही माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.